लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। ही चूक काय झाली 1628 आणि 1-2 जुलैच्या ज्या शाळा आहे पहिला टप्पा ज्यांना आलेला आहे 2016 साली त्यांच्यामध्ये ह्या नियुक्ती दिनांकामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झालेल्या तर ही दुरुस्ती करत असताना मोठी लॉंग प्रोसिजर निर्माण झालेली आहे। या प्रोसिजरला आपण शॉर्ट करावं ही एक मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघ हा माझा मतदारसंघ आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ आहेत त्यामध्ये सगळ्यात भौगोलिकदृष्ट्यासुद्धा मोठा असलेला हा आपला मराठवाडा महसूल विभाग आहे। 8 जिल्हे आणि 78 तालुके हे माझ्या मतदारसंघामध्ये येतात। त्यामुळं किनवटच्या शेवटच्या तालुक्यातला व्यक्ती असेल किंवा माझ्या हिंगोलीच्या सेनगाव भागातला तालुक्यातला शेवटच्या तालुक्यातला एखादा शिक्षक असेल आणि त्याचं काही प्रश्न अडीअडचणी असतील आणि त्याला जर माझ्यापर्यंत यायचं म्हटलं तर त्याच्या खिशातले 500-1000 रुपये तिकिटाला खर्च होऊ शकतात। आणि म्हणूनसाठी मी आमदार झाल्यापासून एक नवीन उपक्रम सुरू केला की शिक्षक आमदार आपल्या दारी। त्यामुळे आपले आमदार कुठं आहेत हे विचारण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये त्यामुळे मीच त्यांच्या दारामध्ये जातो। दर 2 महिन्यांनी मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या मुख्यालयी जाऊन संबंधित जिल्ह्याचे जे शिक्षण अधिकारी असतात त्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेला मी शिक्षक दरबाराचं आयोजन करत असतो आणि त्या माध्यमातून त्यांचे जे कोणी येतील त्यांचे जे काही जिल्हा स्तरावरचे प्रश्न आहेत ते संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून मार्गी लावण्याचं काम करतो। गेले काही दिवस आपल्या राज्यामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणूक होत्या, पंचायत समितीच्या होत्या, नगरपालिकेच्या निवडणूक होत्या, विधान परिषदेची निवडणूक होती। ह्या सगळ्या आचारसंहिता आल्यामुळं मला तो दरबार घेता आलेला नव्हता आणि म्हणून आता शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू झाले, 15 ऑगस्ट झालेला आहे। त्यामुळं आता हे दरबार मी सुरू केले। जालन्याचा झाला, माझा बीडचा झालेला आहे, लातूर धाराशिवचा झाला, आज संभाजीनगरचा होता। आता मी परत जाऊन हिंगोली, परभणी, नांदेडचा घेणार आहे। अशा पद्धतीने एक शिक्षकांना एक व्यासपीठ त्यांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी मी निर्माण करून दिलेलं आहे। हे सर्वांसाठी खुलं आहे। ज्याला कुणाला अडचण आहे त्यांनी यावं, आपले प्रश्न मांडावेत आणि त्याच्यामधून मार्ग काढावा, हे काम मी या ठिकाणी करतो आहे। आता आपण जिथं उभं आहोत ते उच्च शिक्षणाचं कार्यालय आहे, उच्च शिक्षणाचं सहसंचालक कार्यालय आहे। या माध्यमातून आपल्या मराठवाड्यामध्ये 2 सहसंचालक कार्यालय आहेत उच्च शिक्षणाचे, एक नांदेडला आहे, एक लातूर इथं संभाजीनगरला आहे। तर मग त्यांची मी आता भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। प्राध्यापक संघटनेचे लोक माझ्यासोबत आहेत, त्यांचे जे काही प्रश्न होते त्यासंबंधी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यामुळे शेवटी आपण ज्यांचे प्रतिनिधी आहोत त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माझी त्या पाठीमागची आहे। सर, शिक्षकांनी जिथे नोकरी आहे, जिथे मुख्यालय आहे, तिथे राहण्याचा एक विषय पुढे आलेला, कसं बघता या? नाही, मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही वेळेवरती आलं पाहिजे, वेळेवरती गेलं पाहिजे, हे बघितलं पाहिजे। कोण कुठं राहतो याहीपेक्षा तो आलेला व्यवस्थित काम करतो का नाही हे बघण्याची वेळ आहे। आज नुसतं शिक्षकच म्हणून नाही तर प्रत्येक अधिकारी असेल, कर्मचारी असेल, तो समजा त्याच्या काही परिस्थितीमुळे दुसरीकडे राहतो, तो काम जाऊन तिथं करतो। आता मुंबईमध्ये मंत्रालयातले सगळेच लोक काय मंत्रालयाच्या जवळ राहतात असं नाही, कोण वसईला राहतो, कोण विरारला राहतो, कोण बोरिवलीला राहतो, तिथे येऊन तो काम करतो। म्हणजे वेळेवरती येतो, काम संपलं, वेळ संपली तरी काम असेल तर तो काम जास्तीचा वेळ देऊन काम करतो आणि जातो। तसं आमचा शिक्षकसुद्धा शाळेत समजा मुख्याध्यापकाने सांगितले की नाही शाळा जरी सुटली तरी हे काम आहे, हे काम करा किंवा जादा तास हे काही टाईमटेबलवर नसतात तरी शिक्षक आमचा घेतो, का तर विद्यार्थ्यासाठी शिक्षक आहे। सर, हा जो प्रकार आहे गंगापूर खुलताबाद तालुक्यात जास्त आहे, कसं बघतो? नाही, मला वाटतं की ते आमदार महोदयांना पण मी त्यांना पण खाजगीरित्या पण बोललो, ते माझे मित्रच आहेत, की बाबा तुम्ही ठीक आहे काम वेळेवरती झालं पाहिजे का बिलकुल सांगण्याचा तुम्हाला लोकप्रतिनिधी अधिकार आहे, तुम्ही तो वापरा, आमची काही त्याची तक्रार नाही आहे। परंतु इथंच राहून तिथंच राहून ते काम करणं म्हणणं त्या ठिकाणी योग्य नाही आहे। तोच प्रयत्न आहे की जी आमची मातृभाषा आहे, जिला आम्ही जननी म्हणतो, जे आम्ही जन्मल्यापासून मराठी भाषा आमच्या कानावर पडत असते, त्या मातृभाषेमध्ये एवढे विद्यार्थी नापास होणं हे आमच्या दृष्टीनं चांगलं नाही आहे। आणि म्हणूनसाठी आपण एक नवा उपक्रम सुरू केला की मराठी विषयामध्ये जे काही कवी आहेत, लेखक आहेत, जे आपल्या मराठवाड्यामधले आहेत, त्यांची पण अभ्यासाला कविता आहे, कुणाची कुणाचा पाठ आहे,
तर असे आमचे पैठण तालुक्यातले अय्यूब पठाण खान सर आहेत, त्यांना आम्ही घेऊन विद्यार्थ्यांच्या भेटीला घेऊन गेलो. तुम्ही शाळा शिकलात, मी शाळा शिकलो, आपल्याला कधी कवी भेटले नाहीत जे पाठ्यपुस्तकात ज्यांचा आपण अभ्यास केला, फक्त परिचय वाचला त्याचा. पण आज विद्यार्थ्याला आनंद झाला किंवा ज्यांचा धडा अभ्यासाला आहे, शाबासकीची थाप हा धडा आहे त्यांचा आता 4थीला मराठी विषयामध्ये, तर तेच लेखक त्यांना जाऊन भेटले, त्यांच्याशी संवाद साधला. हा उपक्रम मराठवाड्याला 40 शाळांमध्ये घेऊन आपण गेलो आहोत. सर या सरच्या बाबतीत काही शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेत, याबाबत आपण काही आवाज उठवणार आहात? याच्या बाबतीत आपण आवाज उठवलेलाच आहे. ते गुन्हे मागे घ्यावे हा पण प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे काम लावूच नाही यासाठी माझी निकराची लढाई सुरू आहे. हा शिक्षक दरबारामध्ये ज्या शिक्षकांनी तक्रारी मांडलेल्या आहे सर, त्याचं निराकरण करण्यासाठी शिक्षण विभागाला तुम्ही किती दिवसाची मुदत देणार? त्यांना आपण साधारणपणे 1 महिन्याचा वेळ देतो. पुढचा आपला दरबार हा 2 महिन्याने असतो. त्याच्या आतमध्ये त्यांनी ते जे काय आता मी त्यांचं ऐकून घेतलं, त्यांना मी लेखी परत माझं पत्र जाणार कार्यालयाला आणि जे काही निवेदन आलेत त्यानुसार कारवाई करण्यासाठी मी त्यांना सूचित करणार. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आजच्या दरबारामध्ये आपले एक लढवय्या आमदार म्हणून एक कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर आमदार म्हणून गौरव केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की आपण शिक्षकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मार्गी लावताय. हा काही गौरव करण्यासाठी कार्यक्रम होता का नव्हता? आता आपल्या कामातून प्रत्येकानं व्यक्त व्हायचं असतं. मला काम प्रिय आहे. आमचे नेते स्वर्गीय अजयदादा पवार साहेब यांना काम प्रिय होतं. त्यांनी आम्हाला जी शिकवण दिली त्या पाऊल वाटेवरती आम्ही चालतो. सर, झेडपीच्या शिक्षकांना मतदानाचा अधिकार काय होईल? झेडपीच्या शिक्षकांना मतदानाचा अधिकार आहेच. पदवीधर मतदारसंघामध्ये ते मतदारच आहेत. फक्त शिक्षक मतदारसंघात प्राथमिकचे मतदार नाही आहेत, तर त्यांना तो मिळावा यासाठी पण माझा प्रयत्न निकराचा सुरू आहे. धन्यवाद सर. शिक्षकांवर शिकवण्याबरोबरच इतर कामांचा जास्त बोजा आहे. कसं बघता हे बोजे कधी कमी होणार आणि शिक्षक शिकवणार कधी सर? या बाबतीमध्ये मी गेल्या 2 आठवड्यापूर्वी शिक्षण मंत्री माननीय नामदार दादा भुसे साहेबांसोबत त्यांच्या अधिकाऱ्यासोबत सविस्तर बैठक घेतलेली आहे आणि आमची ह्या सगळ्या शैक्षणिक कामातून मुक्तता करावी आणि आम्हाला फक्त शिकवण्याचं काम द्यावं याबाबत सविस्तर चर्चा झाली. कारण आता सध्या राज्यामध्ये देशामध्ये BLAचं काम सुरू आहे, जनगणनेचं काम सुरू आहे, त्याचबरोबर आता जनगणना आपलं SREचं काम सुरू आहे. त्यामुळे ही सगळी कामं आमचे शिक्षक करतात आणि नाही केलं तर तुम्ही गुन्हे दाखल करण्याची नोटीस देतात. हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही ही सगळी कामं काढून घ्यावीत म्हणून ही सगळे अधिकारी कोणाच्या अंडर येतात? महसूल विभाग. त्यामुळे महसूल मंत्र्यासोबत सुद्धा एक संयुक्त बैठक आमची होणार आहे आणि त्याच्यामध्ये हा निर्णय होईल अशी मला आशा आहे. सर SRच्या बाबतीत काही शिक्षकांवर प्रधानमंत्र्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि आज इकडे पाहतो आपण की 94,000 विद्यार्थी मराठी